सर, आज तुम्ही आंदोलनासाठी बाहेर होता, पण तुम्ही आयुक्तांची आता भेट घेऊन आलेले आहात. काय म्हणले आयुक्त साहेब? आयुक्तांकडे आम्ही आमची जी मागणी आहे ती पुन्हा एकदा मांडली की जवळजवळ 7,500 कोटीची जी वसुली आहे मोठ्या लोकांकडची ती वसुली करावी आणि सामान्य माणसावर जी 10% प्रस्ताव जो आहे दरवाढीचा तो रद्द करावा. ही स्थायी समितीची आज बैठक आहे ते म्हणाले. त्याच्यामध्ये हा प्रस्ताव येईल की नाही हा मांडला गेला आहे, परंतु त्यावर चर्चा होऊ शकते. आत्ता सांगता येणार नाही, परंतु हा प्रस्ताव आम्ही असं म्हटलेलं आहे की तो पूर्णपणे रद्द करावा. कारण जे खरोखर प्रामाणिक करदाते आहेत त्यांना ही पूर्णपणे अशा पद्धतीने त्यांच्यावरती ओझं लादू नये ही मागणी आम्ही त्यांना सांगितलेली आहे. दुसरी त्यांना मागणीची जाण आहे ती म्हणाले की जो पॉलिटिकली जो जाहीरनाम्यामध्ये जी म्हटलं गेलेलं आहे तर आता जर सत्ताधारी तो पक्ष आला तर त्यांनी 500 स्क्वेअर फूटपर्यंत जी आहे त्याला करमाफी देतील ही मागणी त्यांनाही माहिती आहे. ते म्हणले त्याच्यावर तो निर्णय तर पुढची लोक घेतील सत्तेधारी, परंतु ही जी मागणी आत्ताची ही स्थायी समितीमध्ये आज येईल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते. तुमचं त्याच्यावर काय झालं? तुमचं समाधान झालं का? आणि तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे? आम्हाला आमची जी मागणी आहे ही जी काही पूर्णपणे जी वसुली आहे त्याच्यावरती प्रशासनाने भर द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही कोर्ट कचेरी असेल ती सगळी पूर्ण प्रोसेस प्रक्रिया करून ही वसुली होईल याची काळजी घ्यावी. कारण हा जनतेचाच पैसा आहे, आमच्याच खिशातला हा पैसा आहे. शेवटी ती वसुलीची जबाबदारी प्रशासनाची त्यांनी पूर्ण पाडायला पाहिजे. ही 100% आमची मागणी आहे आणि त्यामुळे याच्या पुढे जर अशी वेळ आली तर अगदी आम्ही कॉर्पोरेशनच्या पुढच्या जीबीच्या वेळेस पुढच्या सगळ्या प्रत्येक वेळेस आम्ही हे आंदोलन करू. कारण पुणेकरांना ज्या पद्धतीने पाणीचा दर पण असा 10% लावला गेला म्हणजे 24/7ची घोषणा करून प्रत्यक्षामध्ये ती तशी योजना अजूनही अंमलात आलेली नाही. तसंच हे आहे की हे खोटी आश्वासनं द्यायची आणि प्रत्यक्षात पाळायची नाही. त्यामुळे आम्ही विरोधी पक्ष म्हणून 100% याचा फॉलोअप करतो. तर आंदोलनाची आत्ताचे स्टेटस काय मग? आज म्हणजे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे कारण आता स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव येईल. आम्हाला आशा आहे की जे सत्ताधारी येणारे सत्ताधारी आहेत ते याची दखल घेतील. आम आदमी पार्टी ही पुणेकरांच्या मागणी ते आम्हाला असं वाटतं की त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. सर, पूर्ण नागरिकातर्फे आणि TV 10तर्फे तुमचेसुद्धा खूप आभार आणि धन्यवाद. तुम्ही अशा चांगल्या मुद्द्यावर आणि जे सगळ्यांशी संबंधित असलेल्या मुद्द्यावर तुम्ही जे प्रशासन आहे त्यांच्याशी लढता. धन्यवाद सर. सामान्य माणसावरची करवाढ करा, सामान्य माणसावरची करवाढ रद्द करा. भारतीय जनता पार्टीचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचं करायचं काय? मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.